नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज जायचं आहे बाळापूरला. सोयाबीनच्या ढगावर टाकायसाठी एक ताडपत्री आणायची आणि किराणा थोडासा घेऊन यायचा आहे आणि माळव पण आणायचा आहे. तर जातो आज बाळापूरला. बाळापूरला आलतो आता हे पणी घ्यायला, कापड सोयाबीनच्या ढगावर टाकायसाठी. किती फुटावाला आहे ते? 24x24 आहे. 24x24 केवढ्याला पडते? तर मित्रांनो, हे 24 फूट रुंदीला आहे आणि 9 मीटर लांबीला घेतलेला आहे इकडनं ताडपत्रीचा. तर एवढ्या याच्यामध्ये आपला सोयाबीनचा ढग आरामकेसात बसून जाते. किराणा दुकानला आलो आता. किराणा झाल्याच्या नंतर डायरेक्ट कामठाणवाटा बाजारला जायचं माळव घेण्यासाठी. जाता जाता किराणा घेतलेला आहे आता. ₹835 असा किराणा झाला आहे. एवढा मामाचं तेल राहिलं घ्यायचं. हे आहे कामठा फाट्याचा बाजार. इथं बाजार करून घेतो आता. आवाज येत नाही बाजारामध्ये काही जास्त. A few moments later. तर मित्रांनो, बाजारून घरी आल्याच्या नंतर ताबडतोब मी इकडे दुर्गादेवीच्या विसर्जनाला आलो. इथं आता विसर्जन होणार आहे दुर्गादेवीचं. आता आरतीला चालू करायचं आहे. तिकडे पहा, यश आणि सुदाम पण आलेलं आहे. इकडे ते करून दाखवतो थोडं तुम्हाला. वरी हात केलेली हात ते पहा. हे उभ्या बाजूला थोडं जाऊ वेगळं का दे राम हां उलटी पडायली उघडी पडायली उघडी पडते रे. तिथे कापून मैदान करावं. दुर्गा देवीचं विसर्जन आहे. एक मोठी देवी टाकलेली आहे, छोटी राहिली होती. टाका, करा 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 विसर्जन करा. माता की जय, दुर्गा माता की. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.